त्यांनी काही स्टेटमेंट त्याच्यावर विचारलं नाही, एका पत्रकारांनी त्यांनी विचारलं नाही. म्हणजे का हे पूर्ण प्रकरण दाबायचं आहे का? माझा एकच प्रश्न सर्वांना आहे, हे प्रकरण आपण दाबू देणार नाही. हे प्रकरण जर असं दबलं तर आपण आंदोलन करू. आणि हा घोड जेवढे लोक त्या कलेक्टर ऑफिस आणि कलेक्टर ऑफिसच नाही, जो नागपूर महानगरपालिकेचा पहिला जो नोटीस आलेला होता चुकीचा, सर्वात पहिले याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. हा असा गोंधळ नोटीस देऊनही हे लोक वरिष्ठ अधिकाऱ्यांना याच्यावर कारवाई करायला लावतात. त्या स्लम प्राधिकरणाचा कोटांगडे अधिकारी त्याच्यावर याची निलंबनाची कारवाई पाहिजे, त्या अपर जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई पाहिजे. आणि त्यांचे वरिष्ठ जे बॉस बसलेले आहेत जिल्हाधिकारी, यांच्यावर कुठेतरी जिम्मेदारी ह्या व्यक्तीची आहे. आणि याचे सर्व बॉस यांच्यापेक्षा बिग बॉस महसूल मंत्री, त्यांनी याचा विचार करायला पाहिजे की आपल्या शासनात असे जर भ्रष्टाधिकारी आहे, लोकांना जनतेला लुबाडताय, तर आपण तडकाफडकीच्या समोर येऊन लोकांना विश्वास द्यायला पाहिजे की मी असं कदापि सहन करणार नाही. आणि जर मला असं कळलं, पेपरमध्ये आलं, तर लगेच मी आता कारवाई करतो. अजूनपर्यंत त्यांचं स्टेटमेंट आलेलं नाही. मला खेद आहे या गोष्टीचा, मी निषेध करतो या गोष्टीचा की त्यांनी आज पत्रकार परिषद, आम्हाला असं वाटलं होतं की ते हा विषय घेतील. आज 12 ते 3 नागपूर जिल्हा नियोजन बैठक होती, पण तरी सुद्धा आम्हाला तिथे बोलवण्यात आलेलं नाही. त्यांनी म्हटलं आपल्या त्यांचे हिंगे म्हणून तहसीलदार गोयडी आहे, त्यांनी म्हटलंय की ह्या सचिव कामांना तुम्ही बिदारी मॅडम जे आहेत यांच्याकडे घेऊन जा, बैठक करा. पण ते हिंगे एकटे गेले, मला दिलं नाही. अशा पद्धतीने हा सापडा रचून मला एका अधिकाऱ्याला फसवता नाही, मला भ्रष्टाचार संपवायचा आहे ना. जे लोक प्रताडित आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. जे जे लोक त्या तहसीलदार आणि जिल्हाधिकारी आणि इतर विभागाशी संबंधित त्रस्त असेल त्यांनी कृपया संपर्क करावा, त्यांनी समोर यावं आणि अशा अधिकाऱ्यांना त्यांनी धडा शिकवावा. ही मी आजच्या पत्रकार परिषदेतून सर्वांना मागणी करतो आणि आभार करतो. तुम्हाला कारभांडे मेहरेवर कारवाई तुमची जे ट्रॅप झाला सक्सेस, त्यानंतर तुम्ही एसीपी वाल्यांना नाही म्हणलं का अधिकाऱ्याकडे मेहरे कुठे आहे बघून याच्याकडून नाही करतो? मी त्यांना म्हटलं, ते म्हणे आपण माहेरेचं जसं आपण बर्वेचं प्रत्यक्ष रेकॉर्डिंग घेतलं, तर माहेरेचं असं व्हॉइस रेकॉर्ड नाही आहे. तुम्ही सांगितलं ना व्हॉइस रेकॉर्डिंग. तर मॅडम म्हटलं त्याच्या प्रत्यक्ष व्हॉइस रेकॉर्ड आहे, पण हा जो त्याचा संबंधित त्याचाच व्यक्ती आहे, तो जेव्हा साहेबांना पैसे द्यायचे आहे म्हणतो, आता तुम्ही साहेबांपर्यंत हा ट्रॅपिंग करून त्यांचाही मोबाईल जप्त करून, आणि अजून पण सर्वात महत्वाची बात आहे, अजूनही त्या बर्वेचा जो कम्प्युटर आहे त्याच्या 2 ऑर्डर होते, तो अजूनही जप्त करण्यात आलेला नाही. त्याच्या आरपारीतले डॉक्युमेंट जप्त करण्यात आलेले नाही. तुम्हाला अशी शंका आहे का की एसीबी मॅनेज झाली म्हणून? मला आता मी काल सुद्धा रविवार होता, काल त्या जिल्हाधिकाऱ्याला जाऊन पाहिलं, तिथे पंखे, कूलर आणि आवाज विभाग सुरू होता. तिथे सीसीटीव्ही कॅमेरेवाले तिथे होते आणि सीसीटीव्ही कॅमेरे, मला तर असं आहे की त्यांनी रेकॉर्डिंग सुद्धा काही ज्या सीसीटीव्हीच्या फुटेज गायब केले. आम्ही स्वतः प्रत्यक्षात आलेला व्हिडिओ सुद्धा काढलेले आहेत. काल रविवारच्या दिवशी आहे, पाहिल्यावर कारवाई झालीच पाहिजे. लेखी तक्रार केली आहे तुम्ही? लेखी तक्रार केली ना? त्याची कॉपी आहे आपल्याकडे, द्या आम्हाला. बर्वेंना जेव्हा पकडलं तेव्हा त्यांचं स्टेटमेंट काय होतं? म्हणजे साहेब म्हणजे त्यांनी पर्टिक्युलर त्या अधिकाऱ्यांचं नाव घेतलं होतं का? बर्वेला जेव्हा पकडलं तर पकडल्यानंतर त्याचे ऑलरेडी जे रेकॉर्डिंग याच्या आधीचेच होते, याच्या आधीचे जे रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये ऑलरेडी साहेबांना पैसे द्यायचे आहे असं जेव्हा तो बोलला. आता त्यानंतर त्या बर्वेला जेव्हा त्यांनी कस्टडीमध्ये नेलं, आता कस्टडीमध्ये यांनी कोणता बयान घेतलेला आहे हा सुद्धा ओपन त्यांनी एसीबीने करायला पाहिजे. तुम्ही माहितीच्या अधिकारात ते वागा निश्चितपणे. पण मला काय म्हणणं आहे की जसं तुम्हाला फिर्यादी म्हणून ट्रॅप सक्सेस झाल्यावर तुम्हाला नेलं असेल त्याच्यासोबत गाड्यासोबत, आहे की नाही? मग 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत कारवाई झाली असेल, फिंगरप्रिंट झाले असेल, पोलीस ठाण्यात FIR झाला असेल, तुमची सही घेतली असेल. ऐका ना, ऐका ठीक आहे. आम्हाला त्याच्यात त्यांना म्हटलं की मॅडम हा फक्त माहिरेच नाही, जो राजकीय व्यक्ती आहे त्याचं सुद्धा नाव त्यांनी घेतलं. त्याचं काय मत? जो राजकीय व्यक्ती आहे त्याचं सुद्धा नाव घेतलं. काय मत आहे त्याच्यावर? अधिकाऱ्याचं काय मत? अधिकारी म्हणणं आहे की आम्ही जो व्यक्ती सापडला, ज्यांनी पैसे घेतले त्याला आम्ही अटक केली. प्रवीण माहिरेंनी स्वतःच्या तोंडून बोलला नाही की मला पैसे पाहिजे. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की प्रवीण माहिरेंनी स्वतःच्या तोंडून म्हटलं नाही की मला पैसे पाहिजे. त्यामुळे एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यावर आम्ही कारवाई करू शकतो. पण म्हटलं मॅडम, जेव्हा हा अधिकारी त्याच्या नावावर पैसे मागतो तर याचा तुम्ही सीडीआर चेक करा, त्याचा सीडीआर चेक करा की नेमकं काय घडलेलं आहे. गुरनुले मॅडम ना, गुरनुले 1 स्टेप त्या एसीबीच्या उपअधिकारी